रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी मनोज जाधव, फलटण भागातून. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचे रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जी बाग बघताय ही गेल्या वर्षापासून ही बाग रामा ॲग्रोटेकच्या सर्व उत्पादनावरती चालू आहे. तर आपण बघताय ही बाग दुसऱ्या बहाराची ही बाग आहे. तर गेल्या वर्षी ह्या शेतकरी बांधवांनी रामा ॲग्रोटेकचं 60 ते 70% वापरले होतं आणि 30% आपलं रासायनिक वापरलेलं होतं ह्या बागेसाठी. तर गेल्या वर्षी ह्या बागेला रासायनिक खर्च त्यांचा जास्त झाला. त्यांना रासायनिकवरती एवढा काही रिझल्ट आला नाही. तर त्यांनी ह्यावेळेस असं ठरवलं की त्यांनी संपूर्ण रामा ॲग्रोटेकचं ह्या बागेला शेड्यूल वापरायचं, सेंद्रियमध्ये त्यांनी काम करायचं ठरवलं आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या की त्यांनी ह्या बागेला आपलं कसं कसं उत्पादन वापरली आणि रिझल्ट कसा आला. सर्वप्रथम आपण शेतकरी बांधवांची ओळख करून देऊया. नमस्कार, माझं नाव दीपक रामभाऊ मदने, मुक्काम पोस्ट वाटर निंबाळकर, फलटण, जिल्हा सातारा. ही 3 एकर बाग आहे आणि 1000 रोपं इथे. तर ह्या बागाची संपूर्ण जी देखभाल मशागत आहे ना, ती संपूर्ण हे स्वतः बघतात आणि त्यांनी आपला ज्या कंपनीवर विश्वास ठेवून त्यांनी आपले जे काही उत्पादनं वापरले तर त्यांच्याकडूनच आपण विचारूया का त्यांनी काय वापरलं आणि कसं वापरलं ते. आणि तुम्ही साहेब पाणी किती तारखेला सोडलं आपलं पहिलं पाणी आपलं 5 तारखेला आहे. 5 जानेवारी 5 जानेवारीला पहिलं पाणी सोडलेलं आहे. तर 5 जानेवारीपासून ह्या बागेला आपले वरून जे स्प्रे झालेले आहेत ते 2 स्प्रे म्हणजे आपलं धडाकेबाज प्रॉडक्ट म्हणजे रामा ॲग्रोटेकचं रामा मॅजिक आणि स्टीम ग्रो याचे 2 स्प्रे ह्या बागेला झालेले आहेत. जे आपण ह्या बागेला 2 स्प्रे केलेले आहेत स्टीम ग्रो आणि रामा मॅजिकचं, तर त्याला तुम्हाला रिझल्ट कसा आला साहेब? आम्हाला रिझल्ट चांगला आहे की आमची सेटिंग बागाची जोरात चांगली झाली, कळी चांगली निघाली. तर आपण ह्या बागेत बघू शकता की ह्या बागेला तुम्ही सेटिंग असेल, ह्या बागेची सेटिंग चांगली झालेली आहे. बागेला कळी पण चांगल्या प्रमाणात आलेली आहे. बागाचा कळीचा स्ट्रोक असं बघू शकता तुम्ही, बागाचा कळीचा स्ट्रोकही चांगला झालेला आहे. आणि तुमची ही बाग संपूर्ण सेंद्रियवर असल्यामुळे ह्याला कोणत्याही प्रकारची काही अडचणी, कॅनॉपी, ग्रीनरी ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्ट लाईव्हच दाखवत आहे. तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्याला आपण खालून रामा ॲग्रोटेकचे रूट मॅजिक, हे रूट मॅजिक आपण बघू शकता इथं ठेवलेलं आहे रूट मॅजिक आणि आपले बायोसमृद्धी ऑल इन वन ही आपण खालून दिलेलं आहे आणि याच्यासोबत मायक्रोटन दिलेलं होतं आपण सिलेटेडमधलं. तर ह्या 3 गोष्टी आपण खालून दिलेल्या आहेत ह्याला. तर त्यांनाच आपण विचारू की ह्याचा पण रिझल्ट कसा आला, कारण गेल्या वर्षीही त्यांनी हे प्रोडक्ट्स वापरलेले होते त्यांनी. तर त्यांनाच विचारू की गेल्या वर्षी कसा बसला आणि आत्ताचाही कसा बसला. नाही, गेल्या वर्षी तर चांगला होता ना, आत्ताचा बी चांगलाच आहे आमचा. झाडं वगैरे कशी आहेत म्हणजे इतर खर्चापेक्षा आपलं स्वस्त मस्तमध्ये आहे. आणि याच्यामध्ये आपण बाकीचे प्रोडक्ट्स बघत असाल की यामध्ये स्टीम ग्रो असेल किंवा आपलं रामा मॅजिक असेल, तर याचंसुद्धा तुम्हाला कसं वाटतो रिझल्ट? रिझल्ट चांगला आहे. दोन्हीसुद्धा आपल्याला रिझल्ट चांगला आहे आणि त्यांनी कळीचं सेटिंग चांगलं होते त्यांनी स्प्रेने द्या. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या बागाला आपल्या रामा ॲग्रोटेकचे स्प्रे आहेत का नाही, ते किती दिवसाला चालू होते आणि किती केलेत तुम्ही? 10व्या दिवसाला स्प्रे चालू करावं लागते एक, परत दुसरा जे स्प्रे आहे ते 10व्या दिवसानं करावं लागतं परत ते. आणि मागच्या वेळेस ह्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या बागाला जर 10 दिवसाला आपलं रामा ॲग्रोटेकचं ओरिजिनल निमकरंज हे जी काय उत्पादन आहे हे आपण प्रत्येक वेळेस 10 दिवसाला ह्याचा स्प्रे घेतो. तर ह्या निमकरंजवर ही बाग सगळी तरलेली आहे. आणि मागच्या वेळेस जे आपल्याला काही मागच्या वेळेसपासून त्यांना तेलकट किंवा टिपका आलता बागाला, तर तेव्हापासून त्यांनी माझ्याकडनं निमकरंज घेतलं आणि तेव्हापासून ते आतापर्यंत अगदी रेस्ट पिरियडमध्ये सुद्धा त्यांनी निमकरंज वापरलेलं आहे आणि आता पण 10 दिवसाला ते वापरत आहेत. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांना त्या निमकरंजचा रिझल्ट कसा वाटतो. निमकरंज रिझल्ट चांगला आहे, कारण त्यांनी काळा डाग टिप्पा पडतो तो निघून जातो, त्यांनी तेलकटपणा त्यावर बागावर राहतो सध्या आणि तेलाचं प्रमाण कमी होतं बागाचं. गेल्या वर्षी तेल होता आटोक्यात किती ह्याच्यात आला म्हणजे? 90% तेल आटोक्यात आला आमचा. गेल्या वर्षी 10% आमच्या बागात तेल होता, पण गेल्या वर्षीपासून आम्ही निमकरंज वापरल्यापासून
की आत्तासुद्धा आम्ही तर चालवलं 10 दिवसाला आम्ही स्प्रे करतो निमकरणचा, त्याने आमचं तेला पूर्ण नाहीसा झालेलं आहे. आणि याचं जर बाहेरचा खर्च बघितला तर तुम्हाला बाहेरच्या बाकीच्या औषधात आणि आपल्या औषधात कसा खर्चाचं बजेट तुम्हाला कसं वाटतं? बजेट चांगली आहे ही, कारण वाढताचे खर्च करण्यापेक्षा हे खर्च आपली बाग मोकळी आपली तयार होती ना बागतात ती. आणि तुम्ही काल पण म्हणलेला की तुम्ही जी आपलं जी ओरिजिनल निमकरंज आहे ते बाकीचं 2-2, 2.5 हजाराच्या वरची जी औषधं तुम्ही घेता, तर त्या पडीत आपलं निमकरंज तुम्हाला किती आणि कसं स्वस्त पडतं, किती रुपये? स्वस्त म्हणजे आम्ही जी आम्ही बाहेरनं चौकशी करतो औषध येते त्याची किंमत आहे 5,000 रुपये, निमकरण हे आम्हाला बसते 1,000 रुपये आहेत. तर 1,050 रुपये प्रति लिटर ह्याप्रमाणे त्यांना इतकं निमकरण सोपं आणि शेतकऱ्यास वापरण्याला इतकं भारी पडतं या, आणि त्याचा रिझल्ट पण तुम्ही बघू शकता. तर ह्या बागेच्या आपण प्रत्येक महिन्याला ह्या बागेच्या शूटिंग आपण काढणार आहोत, कारण सेटिंगची अवस्था, नंतरचे पुढच्या जे काय स्टेप बाय स्टेपचे जे पुढे दिले जाणारे जे डोस आहेत याचं संपूर्ण शेड्यूल आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम ह्या राम ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. जर कुणाला आणखी राम ॲग्रोटेकची उत्पादनं पाहिजे असतील आणि आपल्या बागेत असाच बदल घडवायचा असेल तर खाली दिलेला नंबर आहे माझा, तर त्या नंबरवरती संपर्क साधून तुम्हाला अधिक माहिती आणि अधिक मार्गदर्शन केलं जाईल आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल. तर साहेब, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. थँक्यू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.